तर नमस्कार मित्रो, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा कुठेतरी जायचं ठरवलं. टिना येत नाही म्हणत होता आणि वेळेवर भाऊ तयार झाला. असा एक प्राणी सर्वांच्या ग्रुपमध्ये राहते. ज्याला सांगितलं नाही तिकडून पण बोलते, मला सांगितलं नाही एकटे गेले आणि सांगितलं तर मग तिकडून म्हणते मला काम आहे, मग माझ्या जमत नाही, म्हणजे असे राहतेच. मग तेवढ्यातच आपले फॅन्स लोक आले, त्याने केलं आपल्याला हाय, आपण केला ते टाटा, मग निघालो आम्ही आमच्या वाटा. थोड्या दूर जाऊन आम्ही थांबलो कारण की दोघ जण यायचे होते. मग अचानक लोकेशन येऊन दिला आम्हाला सरप्राईज. मी पहिले सांगितलं तुम्हाला का आपल्या ग्रुपमध्ये अचानक तयार होणारे काही प्राणी असतात. मग टिना म्हणे बाबा म्हणे आपण गाणे म्हणत जाऊ. अरे जाना है मुझे जाना है, वाह अजी जाना है, क्या बात है, मुझे भोले क्या दरंजन लेना है. इथं वाटन तिथं लोक फसवते टांग बाबू, झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग. पकडू पकडी 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 न्या, पकडू पकडी 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 न्या. अरे पागल झाला टिना बाबू. मग गाणे म्हणता म्हणता आम्ही पोहोचलो बारसिंगीत घेतला चाय दादाच्या दुकानात. त्यानंतर मग इथे येऊन थांबलो. इथे येणार होते भैरव आणि प्रथमेश, जे गेले होते पेपर द्यासाठी. भैरवनं आणि प्रथमेशने घेतला रामराम आणि आम्ही तिथून निघालो आणि आम्ही पोहोचलो थेट आमच्या ठिकाणी. हे आहे चांदस मुसळखेडा, जे वरुड आणि नागपूर रोडवर आहे. नवीन वर्षाच्या दिवशी असं वाटलं की कोणी राहणार नाही, पण इथे चांगलीच गर्दी होती. मग घेतला आम्ही आरतीचा टाट आणि आम्ही पोहोचलो मंदिरात. आणि हे आहेत यशवंत बाबा, ज्यांना यशवंत माऊली आणि यशवंत महाराज या नावाने सुद्धा यांचा उल्लेख होतो. आणि हे आहेत जिचकार गुरुजी, त्यांनी माऊली गावातून बाबांना चांदस मध्ये घेऊन आले. आणि खालच्या बाजूला बाबांची समाधी आहे. आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो तर बाजूलाच एक हवन आहे, जिथे पूजा वगैरे केली जाते, नारळ वगैरे फोडलं जातं. त्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून बाहेर आलो. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही खूप मोठं असं आवार आहे आणि त्याच्याच बाजूला महाप्रसादाचा कार्यक्रम होता. आणि तिचं प्यायचं पाणी संपलं होतं, तर मी टिनाला म्हटलं चल आपण थोडीशी हेल्प करू. आम्ही तिच्या कॅना भरल्या आणि त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि आम्ही घेतले राजगिरीचे लाडू. आणि त्याच दिवशी रात्री खुशाल दादाच्या वावरात भजनाचा कार्यक्रम होता. त्यानंतर आम्ही केला सुमितचं स्वागत आणि भजनाला सुरुवात केली. निकली है दिल से तारीफ तेरी, निकली है दिल से, आई है लब पे बन के नवारी, शीरा दीवारी, हा ब्लॉग इथे संपतो. धन्यवाद.